उपवास म्हटलं की नकोच वाटतं, कारण खिचडी खायची नाही माझी अजिबात इच्छा होत नाही. पण काय करायचं, बटाटा तर ना काल काय आणायला विसरलेच होते. त्यामुळे रात्री ना शाबू भिजत घातला होता. आता खिचडी करायची होती, त्याच्या अगोदर म्हटलं चहाच करून घेऊया, कारण खिचडीला थोडा जास्तच वेळ लागत होता आणि जराशी भूक लागलीच होती. त्यामुळे म्हटलं चला मस्तपैकी चहावरच आज थोडा वेळ ना भागूया. रात्री काय अभ्यास आमचा इनकम्प्लीटच होता, त्यामुळे सकाळी उठून अभ्यासला बसावं लागलं होतं. नाही बसलं तर मम्मा मारते हे त्याला माहितीच होतं, त्यामुळे सकाळी उठून जरा कुतत कुतत ना अभ्यासला बसलाच होता. मी पण इकडे खिचडी करायला घेतली. त्याच्या अगोदर म्हटलं की बटाट्याचं वेपर्स ना अगोदर तळून घेऊया, म्हणजे शिवांशला पण थोडंसं डब्यात द्यायला होतील. ते तळून घेतलं आणि लागलीच ना कढई चांगली तापलीच होती. त्याच्यातच ना सगळी मिरच्या टाकून घेतल्या आणि शाबू टाकून ना चांगला परतवून घेतला. आता शिवांशला शाबू म्हटला की जास्त आवडतो, त्यामुळे म्हटलं त्याला पण डब्याला होईल आणि आपल्याला सुद्धा होईल. त्याच्या डब्यामध्ये थोडीशीच ना शाबू दिला, कारण जास्त ना शाबू खाल्ला की त्याचं पण पोट बिघडतं. त्याला आता सांगू शकत नाही शाबू खाऊ नको, त्यामुळे त्याला पण थोडासा शाबू दिला होता आणि थोडे वेपर्स दिले आणि त्याचा डबा पॅक केला आणि माझ्या पिल्लूला शाळेमध्ये सोडून आले. आता शाळेत जायचं ना आमचा मूड नसतो कधी कधी, पण काय करायचं, शाळेत तर गेलंच पाहिजे. आता इथं आल्यानेच झालं, त्याचं बॅग कुठं ठेवू म्हणलं, ठेव बाबा कुठं तरी. इथे एका ठिकाणी बॅग ठेवली आणि त्याला म्हटलं बाळा बाय कर, तर नाही. मोबाईल हातात असताना माझ्या की तो अजिबात ना कुठलीच रिॲक्शन देत नाही, शांतच बसतो. त्याला शाळेमध्ये सोडून आले आणि घरी येऊन ना पहिला नाश्ता थोडासा करून घेतला, म्हणजे खिचडी खाऊन घेतली. आणि खूप दिवसातून ना मी असं काहीतरी करत होते आणि जवळजवळ ना 10वी सुटल्यापासून ना मी असं काही कधी केलंच नाही, कारण ड्रॉइंगचा माझा विषय तेव्हापासून लांबच झाला आणि तेव्हापासून मी ड्रॉइंग कधी केलीच नव्हती. आज ना योगायोग तशी म्हणजे शाळेमुळे मला ड्रॉइंग करण्याचा, कारण त्यांच्या शाळेमध्ये ना फूड मॅट बनवायचं होतं, अजून इनकम्प्लीटच आहे. थोडीशी ड्रॉइंग केल्या पण दिसणार नाही तुम्हाला. आता माझा मोबाईलचा कॅमेरा थोडासा खराब आहे ना, आता पूर्ण ड्रॉइंग करूनच ना तुम्हाला मी याचा फायनल लुक दाखवते. आणि ही ड्रॉइंग पूर्ण होऊन ना अशी काय दिसत होती, कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि 10वी झाल्यापासून ना ITI केल्याच्या नंतर मला वाटतं माझा ड्रॉइंगचा ना असं मग पूर्णच बंद झाला होता. पहिली जर ड्रॉइंग बरी तरी होती, आता थोडी जरा म्हणजे जास्तच खराब झाल्या. तर जाऊ द्या, शिवांच्या शाळेमुळे ना पुन्हा मला असं काहीतरी करायला भेटलं. आता संध्याकाळी जेवणासाठी काय करायचं म्हटलं, चला आज म्हटलं मस्त ना वांग्याचं ना भरीतच करून घेऊया. वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन्ही साईडनं ना कापून घेतली. आता अगोदर बघितले चांगले आहेत का, चांगले होते सगळी म्हणा. दोन्ही साईडनं कापून त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेतला. आता खोबऱ्याचा मसाला काही केला नाही, कारण वेळ जरा जास्त झाला होता, त्यामुळे फक्त कुटच घेतला. त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद आणि थोडा घरगुती मसाला टाकूनच ना सगळी वांगी भरून घेतली. जरा वांगी जास्तच घेतली होती, म्हटलं सकाळच्याला सुद्धा होऊन जातील, कारण कधी कधी ना काढून काही शिल्लकच राहत नाही. म्हटले वांग्याचं तरी होईल सकाळच्याला मला तरी. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता आणि कांदा एक टाकून ना सगळी वांगी टाकून ना त्याला चांगली अशी परतवून घेतली आणि त्याच्यामध्ये ना एक ग्लास भरून ना पाणी ओतलं आणि इकडं मस्त कुकरचं झाकण लावून मस्त की शिजवून घेतली. आणि आपलं आजचं ना जेवण असं काहीच होतं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.